कंप्रेशन ओनली फॉर ले पर्सन, नंतर BCLS फॉर ट्रेंड पॅरामेडिक्स आणि ACL फॉर ट्रेंड पॅरामेडिक्स अँड मेडिक्स इनसाइड हॉस्पिटल. तर BCLS इज प्री हॉस्पिटल, CCLS और ACLS इज इनसाइड हॉस्पिटल बाय ट्रेंड पीपल. कॉल्स इज जस्ट ले पर्सन. तर सिक्वेन्स ऑफ इव्हेंट आहे, पहिले 4 मिनटंच कामाचे आहेत. 4 ते 5 मिनटं VF असतो, त्याच्यामध्ये इमिजिएट डिफिब्रिलेट केलं तर रिदम रिवाईव्ह होतो. मग 4 ते 10 मिनटात तो कोर्स VFमधनं फाईन VF होतो, म्हणजे एनर्जी पूर्णपणे डाऊन होऊन जाते. तर या फेजमध्ये आणि या फेजमध्ये तुमचे CPR खूप महत्त्वाचे आहे, कंप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहे. मग त्याच्यापुढे पुअर सर्वायवल आहे आणि ट्रीटमेंट ऑफ रिव्हर्सिबल कॉज करत बसा आणि मोस्टली नॉन शॉकेबल रिदम असतो, इथेच तुमचं शॉकेबल राहतो. इथे एनर्जी आहे काहीतरी हार्ट प्रोड्यूस करतो, मग 10 मिनटाच्या वर इट इज गॉन. इथे पण मुश्किल आहे, म्हणून ॲटलिस्ट इथे परफ्युजन केलं तर हार्टवर यायचे चान्सेस आहे. इथे ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला हे करायचं आहे, शॉक द्यायचा. तर यू आर वेटिंग फॉर AED. जसं AED आलं, फर्स्ट थिंग यू अप्लाय पॅड, चेक फॉर रिदम अँड शॉक इट. आणि जर शॉकेबल नाही आहे मग तुमचं फर्स्ट रिस्पॉन्स आहे तुम्ही जे झाला ॲड्री द्या. पहिल्या 5 मिनटातच सर्वायवल 50% पडलं आहे, दुसऱ्या 5 मिनटात ते 25च्या पण खाली गेलं आहे. ठीक आहे, शॉकेबल नाही आहे याचा अर्थ असिस्टोल आहे की किंवा PE आहे, तुम्हाला ॲड्री ॲज सून ॲज पॉसिबल द्यायचं आहे. तर हे 2 पाथवे वेगळे होतात, शॉक वर्सेस एपिनेफ्रिन. CPRचं मेकॅनिझम काय आहे? 2 आहेत, कार्डिॲक पंप आणि थोरॅसिक पंप. कार्डिॲक पंप म्हणजे हार्ट फक्त दाबल्यामुळे पंप करतं आहे. थोरॅसिक पंपमध्ये पूर्ण थोरॅक्स दाबलं जातं आहे, त्याच्यामुळे नेगेटिव्ह प्रेशर बनतं येतं, तर मग ते ब्लड सकिंग करतं आहे. तर कार्डिॲक पंपमध्ये स्टर्नल कंप्रेशन इज द रिझन म्हटले, थोरॅसिक पंपमध्ये सर्कम्फरेन्शियल कंप्रेशनमुळे तुमचं फंक्शन करतं आहे. रिअल लाईफमध्ये इट इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ, कार्डिॲक किंवा थोरॅसिक. गाईडलाईन्स कशा चेंज झाल्या ओव्हर द पिरियड? आधी अप्रॉक्सिमेट 100 होता, त्याच्यानंतर ॲटलिस्ट 100 झालं. आताचं फिक्स्ड आहे 100 to 120. ते कोणी विचारलं तर 100 to 120 किंवा डायरेक्टली से 120. पूर्वी ABC होतं 2010ला चेंज झालं, CAB झालं. तर CAB होण्यामागे हे पण एक रिझन आहे की एअरवे फिजिओलॉजी पण कळाली पहिल्यांदा, पहिल्या 5 मिनटात एनर्जी आहे हार्टकडे. आणि दुसरं बाहेर जे आहेत ले पर्सन, ते तुम्हाला माउथ टू माउथ ब्रीडिंग नाही करणार आहे, सेफ्टीज कन्सर्न, इन्फेक्शन कन्सर्न जे काही आहे. इथे लाईन वेगळी होऊन जाते. पहिल्या 3 स्टेप क्लिअर आहेत, चेक सीन सेफ्टी, रिस्पॉन्स, कॉल फॉर हेल्प. सीन सेफ्टी आणि रिस्पॉन्स आणि कॉल फॉर हेल्प हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. जर चेक पल्स आणि रेस्पिरेशन असेल तर मग तुम्ही ABCकडे जाता, जे नसेल तर मग CABकडे जाता. तर इथे मेन डिवायडिंग आहे. रिस्पॉन्स असेल तरी कॉल फॉर हेल्प केलेलं बेटर आहे, त्याच्यामुळे कॉल फॉर हेल्प करायला विचार करायची की इफ अनरिस्पॉन्सिबल ऑर पेशंट अपियर्स अनवेल. तर हा पण अनवेलच आहे, त्याच्यामुळे या 3 गोष्टी स्ट्रेट अवे यायला हव्या. सीन सेफ्टी, रिस्पॉन्स, कॉल फॉर हेल्प, मग ABC किंवा CAB. कॉल्स इज ले पर्सन विदाउट एनी गॅजेट, त्यांना ॲक्टिवेट करेल तो, कंप्रेशन देईल, हॉस्पिटलला आणेल. 3च गोष्टी आहेत. BLSमध्ये अर्ली डिफिब ॲड होतं कारण की ट्रेंड पॅरामेडिकल आहे म्हणून. कॉल फॉर हेल्प, अर्ली CPR, डिफिब, ट्रान्सफर. मग ACLSमध्ये आणखी 2 गोष्टी ॲड होतात, ही निघून जाते, ट्रान्सफर तुम्हाला करायची गरज नाही. अर्ली ॲक्टिवेशन ऑफ कोड ब्लू, अर्ली रेकग्निशन. कॉल फॉर हेल्प तर इथे पण आहे आणि इथे पोस्ट रिससिटेशन केअर आहे, अर्ली कॉम्प्रेहेन्सिव्ह लाईफ सपोर्ट अँड पोस्ट रिससिटेशन केअर. तर ही एक ॲड आहे आणि ही एक ॲड आहे मधात, हे उडून गेलेलं आहे. तर अर्ली रेकग्निशन अँड मॅनेजमेंट ऑफ पोस्ट प्री अरेस्ट कंडिशन. तर सडनली कधी अरेस्ट होत नाही, हळूहळू होतो, वॉर्निंग साईन्स आहेत. त्याच्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डिॲक लाईफ सपोर्टमध्ये तुमचं आधीपासून तुम्ही बघत असले पाहिजे. झाल्या कोड ब्लू ॲक्टिवेट करायचं आहे. अर्ली रेकग्निशन ॲक्टिवेशन इथे कोड ब्लू आहे, हाय क्वालिटी CPR आहे, अर्ली डिफिब सेम आहे आणि नंतर पोस्ट रिससिटेशन केअर ॲड झाली इथे. तर इन हॉस्पिटलमध्ये तुमचं अर्ली रेकग्निशन आणि प्रिव्हेन्शन ही पण एक चेन आहे.
आणि पोस्ट कार्डियाक अरेस्ट आहे. इथे तुमचं ट्रान्सफर एक ॲड झालेलं आहे. तर सीन सेफ्टी रिस्पॉन्समध्ये ते म्हणतात बायलॅटरल शोल्डर टॅप करा, सिंगल शोल्डर नाही. एका साईडला आहे मी परत असेल तर काही कळणार नाही. आणि त्याच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये मोठ्याने ओरडून विचारायचं त्याला काय आहे. तर याच्यात तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळून जातील त्याचं, जर तो रिस्पॉन्स केला किंवा काही पर्पजफुल नॉन पर्पजफुल ॲक्टिव्हिटी झाली तर ते कळेल. तर रिस्पॉन्स आहे तर पेशंटला ऑब्झर्व करा, रिकव्हरी पोझिशनमध्ये टाका, नियरेस्ट फॅसिलिटीला ट्रान्सफर करा आणि पुन्हा पुन्हा चेक करत राहा. रिस्पॉन्स नाही आहे तुम्हाला मग AEDसाठी बोलवावं लागेल किंवा इमर्जन्सी इक्विपमेंटसाठी. तर हे तर तुम्ही कॉल फॉर हेल्प केलेलं आहे, त्या माणसाला तुम्ही सांगू शकता की बाबा तू बोलव. तर हा नियर कॉल फॉर हेल्प आहे आणि हा डिस्टंट कॉल फॉर हेल्प होऊन जाईल आणि इक्विपमेंटसाठी हेल्प होईल. तर त्याच्यातही कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. काय झालं, कुठे झालं, कोण झालं, फक्त म्हणजे हा माणूस आल्यावर तुमचं कम्युनिकेशन पूर्ण असायला हवं. त्याच्यानंतर तुम्ही नॉन रिस्पॉन्सिव्ह आहेत, तुम्ही AEDसाठी बोलवलं, AEDसाठी बोलवल्यानंतर चेक फॉर पल्स आहे. तर पुन्हा हे सेकंड कॉल फॉर हेल्प झालं आहे. पहिल्यांदा तुमचं तिकडे झालेलं आहे, हे सेकंड तुमचं म्हणता येईल किंवा याने इथे फर्स्ट काउंट केलेलं आहे. तर दुसऱ्याला बोलवून तुम्ही दुसऱ्याला फोन लावायला लावा, स्वतः बिझी नका होऊ. किंवा जर ट्रेंड असेल तर AED आणि DFib आणायला लावा, इमर्जन्सी इक्विपमेंट आणायला लावा. आणि त्याच्यानंतर मग 10 सेकंदात तुम्हाला या गोष्टी बघायच्या आहे. ब्रिदिंग पण बघायचं आहे, पल्स पण बघायची आहे. तर याच्यात तुम्ही 10 सेकंद तो म्हणतो कॅल्क्युलेट करा, 1001, 1002 अशा करून 10 सेकंदात. आणि त्याचं म्हणणं आहे की फक्त क्वालिटेटिव्ह बघा, क्वांटिटेटिव्ह नका बघत बसू की पल्स किती आहे, काय आहे, फील होते नाही होते, दॅट्स इट, येस ऑर नो, बायनरी रिस्पॉन्समध्ये बघा. मग त्याच्यात जर पल्स आहे आणि ब्रिदिंग आहे, रिकव्हरीत टाका. या पाथवेमध्ये पुन्हा टाकावं लागेल तुम्हाला, रिअसेस करत बसा, शिफ्ट करा. जर ब्रिदिंगचा प्रॉब्लेम आहे तर मग तुम्हाला ABC करा, पुन्हा बघत बसा 10 सायकल पर मिनिटला. जर मग पल्स नाही आहे, ब्रिदिंग काही पण असो, मग तुम्हाला CPR चालू करावं लागेल 30/2 ने. तर 5 इंच नॉट मोर दॅन 6 सेंटीमीटर ॲट द स्पीड ऑफ 120 आणि रिकॉईल हवा, मधात थांबायचं नाही आहे, काउंट करायचं आहे. काउंट याच्याकरता करायचं आहे की तुमच्या पार्टनरला कळेल आणि सेकंड तुम्हाला बोलवावंच लागेल, कारण की ते म्हणतात तू 1 to 2 सायकलमध्ये सगळेच जण शांत होतात. हा प्रूव्हन हे आहे, असं नाही की तुम्ही जास्त पॉवरफुल आहात तर तुम्ही चेंज नाही करणार. नंतर बॅग अँड मास्क, सिंगल हँड, डबल हँड, मोर दॅन 2 लोक असतील तर 2 हँड करू शकतो. टू रेस्क्यूअरचा फायदा आहे की इंटरप्शन नाही होणार, बेटर रेस्पिरेशन होईल, तुम्ही स्विच करू शकता आणि थकणार नाही. AED समजा आलं, अटॅच करायचं, अटॅच करताना स्टॉप नाही व्हायचं आहे. आणि वाईल ॲनालायझिंग रिदम डोंट टच द पेशंट. रिदम ॲनालाइज करताना आणि शॉक करताना त्याने जसं ॲनालाइज केला, शॉकेबल असेल तो स्वतः शॉक देईल, तो म्हणेल दूर व्हा, नॉन शॉकेबल आहे पुन्हा रिझ्यूम करा. तर त्याला ॲनालाइज करताना तरी त्याला शांततेत द्यावे लागेल AEDला. मग त्याच्यानंतर सायमल्टेनियसली तो बाकीचे लोक आहे ते या गोष्टी करू शकतात. चेस्ट कम्प्रेशन नाही थांबवायचं आहे, ॲक्सेस, नंतर अँटी ॲरिथमिक आणि रिव्हर्सिबल कॉजेस शोधणं. तर CPRवाली टीम वेगळी आहे, हे बाकीचे लोक करते. हाय क्वालिटी त्याच्यासाठी बंद नाही व्हायला पाहिजे. IV किंवा IO जर झालं तर ॲड्रेनालिन, आता नॉन शॉकेबल आहे देऊन टाका, किंवा शॉक देऊन पण वर येत नाही आहे मग द्या. नंतर रिफ्रॅक्टरीसाठी अँटी ॲरिथमिक, मग रिफ्रॅक्टरीसाठी अँटी ॲरिथमिक 300 बोलस. तर फक्त या सिच्युएशनमध्ये आहे की अमिओडारान बोलसमध्ये म्हटलेलं आहे आणि 300चा डोस आहे. बाकी ठिकाणी तुमचा 150 आहे आणि ओव्हर 10 मिनिट्स आहे. मग सेकंड डोस त्याचा हाफ, नंतर मग इन्फ्युजन 6 तासासाठी, नंतर मग 0.5 उरलेल्या 18 तासासाठी. आणि रिव्हर्सिबल कॉजेस शोधत बसायचे. पेशंट जर सर्वाईव्ह झाला तर पोस्ट रिससिटेशन केअरमध्ये टाकावं लागेल. हे आपण बघितलं. रिव्हर्सिबल कॉजेस 2 आहेत, हे IHAचं हिट द टार्गेट आहे आणि यांचं हे आहे. तर याच्यात सगळे H एकत्र येऊ शकतात, व्हॉल्यूम, ऑक्सिजन, ॲसिडॉसिस, पोटॅशियम आणि टेम्परेचर.
याच्यात मग एक टॉक्सिन सोडलं की मग 2 टेन्शन आणि 2 थ्रोम्बॉसिस, पल्मोनरी आणि कोरोनरीचे 2 थ्रोम्बॉसिस, 2 टेन्शन, न्यूमो किंवा कार्डियाक. मग पुढचं ॲरिथमियाचं गणित दिलं.